आजच्या पिटली बालाची आठवण पहिला नंबर नवी मुंबईची 1 नंबर धवलारीन बाय. 6च्या 6 विनर आपल्याला समोर बघायला भेटतात आपले धवलारीन बाय. नमस्कार नमस्कार सर्व मंडळीला नमस्कार. सर्व खुरुडीचा त्याला कुटा गवलीचा हातरला आई आट्या हातरला हातात येतं कुमारा पालू का त्याच्यानंतर फर्स्ट सेकंड थर्ड नंबरचे पण धवल्यामध्ये विनर होणार आहे जे पण पार्टी. ओरा मोया पलगा तिकडे बाजूला हो तिकडा मोठ्यांचा न ओरा मोया बसला मोठ्यांचा न ओरा. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मंडळी कशा आहात तुम्ही? आज आलो आपण तुर्भे गावामध्ये आणि तुर्भे गावामध्ये आल्याच्या नंतर एक ना आजचा जो कार्यक्रमाचा व्लॉग असणार आहे ना एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण की या गावामध्ये ना जेव्हा आगरी कोळी कल्चरमध्ये लग्नविध्या होतात पारंपरिक त्या टायमाला आपण धवलारीन बाय आता कुठेतरी विलुप्त होत चाललेली आहे. पण हे गावातली जे मंडळी आहेत मान्यवर आहेत त्यांनी धवलारीन बाई जेवढे पण आपले गावातले किंवा आजूबाजू परिसरामधले असतील महिला मंडळ त्यांच्यासाठी एक स्पर्धा ठेवलेली आहे. आणि ती स्पर्धा कशी असणार आहे, काय असणार आहे, बक्षिसं काय असणार आहेत, कोण कोण पार्टिसिपेट करणार आहे, जज कोण कोण आहेत ते सर्व मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्लॉगच्या माध्यमातून. आणि काय आपल्याला अजून नवीन बघायला भेटणार आहे कारण की धवलारीन बाय ही स्पर्धा मला असं वाटत नाही की कुठे होत असेल की मी ते अजूनपर्यंत बघलेली नाही आहे. पण हा जो तुर्भे गावातली ती स्पर्धा आहे आणि या वैशिष्ट्य असं आहे की दुसरा वर्ष आहे हे गावात. सो चला जाऊया आपण आणि तिथं काय अजून एक वेगळं बघायला भेटते आपण बघूया. चला मंडळी आलो आहे आपण जिथे आपल्याला धवला जे आपले पारंपरिक धवलार आहे त्याचा स्पर्धा असणार आहे. आणि या मैदानामध्ये होणारे कुठे असणारे काय असणारे सर्व बघूया. सुरुवात झालेली आपल्या कोळी गीतानी. मंडळी इथं कोण भेटलं बघायला? पुष्पक बाय सर. सर्व पहिले तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही कुठे पार्टिसिपेट केलेलं होतं ते मी बघितलं त्यासाठी खरोखर खूप कॉंग्रॅच्युलेशन. पार्टिसिपेट केलं होतं तुमच्या सगळ्या मित्रांचा आशीर्वाद घरच्यांचा आशीर्वाद त्याच्यामुळे ती कर्वी ग्लॅमरची स्पर्धा होती मिस्टर इंडिया मिस्टर अँड मिसेस इंडिया. त्या स्पर्धेमधून आपल्या नवी मुंबईतून मी एकटाच होतो. नाही बघितलं आणि विनर झालो. म्हणून कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपण अजून बरीचशी मंडळी इकडे या साईडला सर्व मंडळी येतात सेटिंग करतात आणि त्या साईडला बघा लग्न सराई. मंडळी तुम्ही पाहताय समोर जो आजचा कार्यक्रम आहे आणि बरेचसे मान्यवर आणि प्रेक्षक मंडळी आलेली आहे सर्व समोर आपल्याला बघायला भेटतात या साईडला. आणि इथं जज मंडळी आहे या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि कोण असणारे प्रेक्षकांची नावंसुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि मी कोण कोण ते सर्व मी तुम्हाला सांगतो. आणि या साईडला रंजिता ताई आहेत. कोणालाही धरत नाही की मी धवला देतो तुम्ही गा असं रंजिता ताई आजच्या शोचे अँकर आहेत तुम्ही पाहू शकता. मलाही बोलतात की रंजिता तुम्ही हा इथं शो असणार आहे आणि हे सर्व ट्रॉफीज असणार आहेत बघा. इथे समोर हे सर्व ट्रॉफ्या असणार आहेत. आणि त्याच्यानंतर फर्स्ट सेकंड थर्ड नंबरचे पण धवल्यामध्ये विनर होणार आहे जे पण पार्टिसिपेट करणार आहेत विनर्स असतील फर्स्ट सेकंड थर्ड नंबर त्यांच्याकडे मेंटो पण आहेत. आणि इथं त्यांच्याकडे ट्रॉफ्या पण खूप साऱ्या बरे छानसे बनवले सर्व बघायला आपल्याला जो भेटतात आहे त्या साईडला. आणि आपली बरीचशी मंडळी बघा समोर या साईडला अवनी ताई आहे बघा तिकडे त्या साईडला बसलेली अवनी ताई. आणि हे सर्व या साईडला महिला मंडळ आहे. न ओरा मोया पलगा तिकडे बाजूला हो तिकडा मोठ्यांचा न ओरा मोया बसला मोठ्यांचा न ओरा मोया बसला सोन्याचा वस्तारा रुपयाच्या धारा असा प्रकार धवलारीमध्ये म्हणजे ती बाजूला आणि इथे विधी चालू असतो. म्हणून धवलारी बारीक लक्ष लावते काय तिथे पाहिजे काय नको आहे. म्हणून धवलारी मांडवाच्या कोपऱ्यामध्ये असते मधी नसते हे लक्षात घेतलं पाहिजे.
चांदा चला सुरव्याचे मंडळी. बाराजा वटनाग घेऊन आले गणपती देवाचे या साईडला पाहू शकता तुम्ही. अजून एक participant आलेले आहेत. वटनाग 11 नंबरचे. घेऊन आले खंडराय देवाचे बाराजा वटनाग घेऊन आले दर्या देवाचे बाराजा वटनाग घेऊन आले तेने लावी लाग दौलरणींचा झेंडा तेने लावी लाग दौलरणींचा झेंडा तुर्बे गावात गावात नाव तिचा मोठा तुर्बे गावात गावात नाव तिचा मोठा बघा एक सेकंद कसं दुर्गगाव आलं ना नाही आई खूप छान मस्त मस्त असंच ठीक आहे वेळ गेली पण त्यांच्या मनाच्या भावना सगळ्यांकडे पोहोचल्या आणि मेन ज्या ताई आहे आज त्याने एवढा मोठा आपल्याला स्टेज उभारून दिल्यात त्यांच्यासाठी त्यांनी काय तर बोलत आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यानंतर आपला नेक्स्ट स्पर्धक आहे संपूबाई रानकर या आई आईचं नाव संपूबाई लिहिलं आहे आता आमच्या गावांची आहे तर या आई बसा आई मस्त बोला हा आपण एकच गावचं आहे विनर पहिला पाहिजे जाताना आपण ट्रॉफी दोघी नेऊ मग अर्धी अर्धी वाटून जाऊ चला बोला आई काय बोलणार आहात पहिलं त्याची माहिती द्या आणि मग सुरू करू नाव्याचा घ्या नाही तर कासाराचा घ्या बसा बोई बोलवा दांडी पटवा बोई बोलवा सोन्याचा वतारा रुपयाच्या दारा सोन्याचा वतारा रुपयाच्या दारा माया बैसाला चांसूर्यवारा माया बैसाला दाऱ्या देवारा माया बैसाला गणपतीवारा माया बैसाला गणपतीवा त्यांचे गौटे नवर देव्याजवा त्यांचे गौटे नवर देव्यास पाठी बैसाला इलावारा पाठी बैसा पुरणाचा या बहिणीवारा पुरणाचा या बहिणीवारा करा घेऊनी भाऊजयवार करा घेऊनी पुयानावारा गौरेचा कुठा गौरेचा त्याचा गला गौरेचा गला गौरेचा त्याचा प्यारा गौरेचा गारे कोदलानु चंद्र सूर्याचे महाराजचा गारे कोदलानु दर्या देवाचे महाराजचा गारे कोदलानु वाऱ्या पाण्याचे महाराजचा बारे कोदलानु गणपती देवाचे महाराजचा बारे कोदलानु सरमाय माये ग महाराजचा बारे कोदलानु खंडराय देवाचे महाराजचा बारे कोदलानु भैरी देवाचे महाराजचा बारे कोदलानु विठोबा देवाचे महाराजचा बारे कोदलानु ज्ञानोबा देवाचे महाराजचा बारे कोदला मारुती देवाचे शिक्षिणारी तर माझी अशी इच्छा आहे की धवल हे जर शुभ कार्याचं कार्य आहे तर आपल्या जे नवीन पिढी आहे नवीन ज्या आपल्या तरुण नाटी महिला आहेत तर हा कुठे आपल्या समाजामध्ये विलुप्त न हो हे आपलं काळ म्हणजे कालांतर चालूच राहावं या प्रथा आता मला मागे सरांनी सांगितलेलं की अमेरिकेला बघतो बोलवलंय तुम्ही चांगलं फ्लाईटचं तिकीट देतो तर मीच जाते चंद्रकला ताईला जेवून बरोबर आहे की नाही अमेरिकेला धावला जर तुम्ही आता जशा आपल्या चंद्रकलाताई शास्त्री यांनी 20-25 वर्षापूर्वी जे धवला गायल्यात तेच आज लोक गात आहेत किंवा त्यांनाच तुम्ही हे करून गाऊन ज्या महिला शिकतायत माझं 2006 साली माझी इच्छा होती तर मी त्या घनसोली गावामध्ये माझं भाजीचं दुकान होतं सासूचं ती भाजी विकल्यानंतर मी तिला हेल्प करायला जायची ती विकल्यानंतर त्या महिला माझ्या वाट बघायच्या का
येईल आपल्याला शिकविल, तर त्यांना मी त्या आपल्या विश्वास भावे महिला दिनानिमित्ताने त्यांना मी घेऊन जाणार होती, पण टायमाची पाबंदी होती 10 मिनिटं. यांना पहिल्यांदा भेटला स्टेज, या चरल्या स्टेजवर, चरल्या चला 5 मिनिटं न बाबा जेल्यान न यांनी चालू केलंय. 5 मिनिटं वहिलंय तो सांगते उतरवा खाली, 10 मिनिटं वहिलं तो सांगते उतरवा खाली. न ताई आपल्या गावालाच नव्हत्या ना, पूर्ण नवी मुंबईच्या. तो विष्णू भावे तर पावरी नव्हती राहिली त्याची बेसाला. हवरे खचमखच बरी हा काही उतरच नाही. मगशी वहिला अर्धा तास न मगशी आयोजक बियोजक माझ्याकडे बघतात. मी सांगते माझं गाणी तर होणार नाही, पण मला ठेचली नाही पाहिजे. तर असं आपल्या महिलांना आज स्टेज नव्हतं तेव्हा, त्याच्यामुळे त्यांना समजत नव्हतं का किती गावं उतराला शेंगत्या हाताला धरून उतर. थांब बाई याचा जेवढा आय मना मारायचं बाकी येतील खाली उतरा. तेव्हा त्या आमच्या ज्या पारू आई होत्या त्या वारल्या, पण त्या उतरतच नव्हत्या, हाताला धरून उतरवले ना मी. तर आज खरोखर मी मनापासून आपल्या आयोजकांचे धन्यवाद करते, कारण की आपल्या महिलांना आज स्टेज उपलब्ध करून दिल्यात. तर आपल्या 4 जिल्ह्यामध्ये असं कोणी काम केलं नाही, असं आपल्या चंद्रकांत दादांनी काम केलंय. तर दादांसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या. घाटावशी देवला बाल्या ग धनगरो त्याची ग मेंढरा 360, त्याची ग मेंढरा 360. पुरग चालत बैलाचा टांडा मागून ग चालत बाल्या ग धनगरो त्याची ग मेंढरा 360, त्याची ग मेंढरा 360. मेंढराव लाविले राजू गाई माला पाठीवर टाकीला रेशमाचं शेल ती तर फक्त आपल्या संगीताताई पाटीलमुळे, आपल्या तुर्भे गावातली लाडकी कोकिला संगीताताई, खरंच मी मनापासून तुझं धन्यवाद करते. आज तू मला इथे आवाजून एक निवेदक म्हणून निवडलास. खुरुडीचा त्याला कुटा गवलीचा जाता ग खुरुडीचा त्याला गला ग गौरीचा मुलता वैरायाला गणपती देवाचे वराजचा मुलता वैरायाला शंकर देवाचे वराजचा मुलता वैरायाला चंद्रकांत वर्म्याचे बराजचा कारई कुरघसई इनियेल्या गाईच्या शेणात भीती गरा मुर्तारे सोरायाला याव शंकराचा दोरा मुर्तारे सोरायाला याव शंकराचा दोरा मुर्तारे पार काया याव श्रीकृष्णाचा दोरा मुर्तारे पार काया याव विठ्ठलाचा दोरा मुर्तारे पार काया याव रामा. तर अशी आपली निष्ठा पांचाळ मंडळी, आलेली आहे. आणि ती फक्त 11 लहान वर्षाची मुलगी आहे तर जी 11 निष्ठासाठी वर्षाची जरा आहे जोरदार टाळ्या. आणि ती पण सुद्धा धावला गीत जी आपली बोलणार आहे. खरोखर अभिमान आहे की अशा लहान लहान मुली सुद्धा अभिमान आहे. हे लोक बोलतात, पाहू शकता तुम्ही. सगळ्या प्रेक्षकांना आणि आपल्या डवलारी नायांना सांगा. तर मला ही आवड आवडी पाटीलकडून झालेली आहे. अवनीती त्या हॅट्रिक पास करणार असतं काय? उद्यापासून मला पण यावं लागेल.
Good evening, one and all. Respected all the guests and my brothers and sisters. In our agri-traditional Dhaval is the most sacred ceremony and the honor to see such a sacred gift, men and women. तो आज मी तुमच्या समोर एक धवला गीत सादर करत आहे. गणया रे गणपती अम्या माऊरायती, गणया रे गणपती लाली कुंकवाची पाण्या पाण्याचा सूर्या जाती, गणया रे गणपती कारये पूरग सखे येणेला, कारये पूरग सखे येणेला, गाईच्या शेणाने भीती घसारेल्या, गाईच्या शेणाने भीती घसारेल्या, कणकेच्या पिठाने भीती घालवेल्या, कणकेच्या पिठाने भीती घालवेल्या, तांबऱ्या मातीने भीती ग तांबरल्या, तांबऱ्या मातीने भीती ग तांबरल्या. फॅशन चॉईस. आई तुमचं वय काय? 86 बाबा 77ला आई 78ला हातात येतं मला 50 होतात का नाही माहिती नाही. मी खूप 4 शब्द बोललो का आई खरंच आशीर्वाद घेऊ द्या आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्या. पुढच्या वर्षी मी पण तुमच्याबरोबर कॉम्पिटिशन नाही आहे. तो 78 वय ना मी पण बोलाल. तर मग आता तू कांचा धावला बोलणार आहेस त्याची माहिती दे त्या सगळ्यांना. हल्दीचा हल्दीचा लक्षात ठेवा, मटणा खावाची नाही, दौला ऐकायचा आहे. उरतारणी गावाली आत्यातला गंगाचा उगाकू, सारविणी डळतरी तिनीवरील चौकू, चौकावरी खेळील चंदनाचं पाटू, पाटावरी खेळील पाटवाच्या गड्या, चौकावरी वरतला देव गणपती मोर, चौकावरी वरतला सूर्य देव मोर, चौकावरी वरतला चंद्रावरी देव मोर, चौकावरी कलर तुला आवडला नाही खरं? हा काय? अरे थांब, माझ्या 25 वर्षाचे पण मला वाटतं 18 वर्षाचे आहे. हा कया दिरूस कुंडली बाबा. धन्यवाद बाबा. बघा किती आदराने सांगते माझा दिरूस म्हणजे माझा भाऊ. आणि त्यांचं वय जे 77 आहे मनाने वाटतं, मना 17च वाटतंय. ही 17 वर्षाची गोमू चिकनी दिसते मला. नमस्कार नमस्कार सर्व मंडळीला नमस्कार. सर्व मंडळीला शुभेच्छा हे कार्यक्रमाची. नमस्कार, यांचं खूप आभार. आई जाता जाता जोरात आली. आई मना पण जोसायला काय करायचं, मना दवला नाही तर बोलला असता आईचं बघून. तर आपल्या इथे मान्यवर आलेत आहे श्री बिल्ली ना. तू परत ये टोपलीच्या समोर ये, नाही तर तो मॅक आहे ना तू परत मला बॅक कर ये. हा जय सुरुवात कर. पहिला काय बोलणार आहे ते सांग. हॅलो. जन्म देते आई मी जाते सासरी, नांदन सुखानी माझी नको चिंता करू. जन्म देते आई मी जाते सासरी, नांदन सुखानी माझी नको चिंता करू. पालन करते बाबा मी जाते सासरी, नांदन सुखाने माझी नको चिंता करू. पाठीच्या बंदवा मी जाते सासरी, नांदन सुखाने. श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय. कुणाला अक्कल येऊ दे, कुणाला अक्कल घडू दे. अरे ह्याला अक्कल येऊ दे. अगं पण झालं तरी काय ग? यो माझं ऐकतच नाही. ऐकत नाही वय ऐकत नाही. अगं पण काय ऐकत नाही ग?
भगवती सारखी सरस्वती कलसी नाये दुसरी बवारी बगसये उंबर माये शंकरा सारखी पार्वती कलसी नाये दुसरी बवारी बगसये उंबर माये रामा सारखी जानकी कलसी नाये चौथी बवारी बगसये उंबर माये रामा सारखी सीता. मंडळी आता शिरवण्यावरून पुष्पा पाटील आलेले आहेत आणि ते आता धवला बोलतील. बघूया कुठला धवला बोलतात ते काय बोलतात आहे. कैरी उकलू कैरी उकली साताबंदाचा मुसलू साताबंदाचा मुसलू वाता कुटीत गणपती देवाची बाराजा बाता कुटीत शंकराची बाराजा बाता कुटीत आया उग कविता बाई बाता कुटीत आया उग कविता बाई कैरी उकलू साताबंदाचा. धन्यवाद करते ताईंना. आई चालू कर. घटाग वरोणे अंड्याला गरोग क्वासाये घटाग वरोणे अंड्याला गरोग क्वासाये त्याचे ग मागोणे 360 मेंढरा त्याचे ग मागोणे 360 मेंढरा हिंडतो फिरतो हायला पंढरी स्वाराला पंढरीचा बॉस हुकुम का सिक्का बॉस. बैठो. आई तुमचं वय किती आहे? 88. 2 कमी 80. ओके. बघा आणि चालत आले तू कुंभर राहायचं वाटलेलं 16-17 वर्षाचीच आहे. आई काय तलवलीला काय तुम्ही तर आमच्या गावात घनसुलीन भाषा न्यावल्या येतच हा मग त्यांची भाज्या न्यावल्या येतच तेव्हाच वाटतं टाट व्हायल्यास. आम्ही पण आता तुमच्या गावात भाज्या ना आई याचं बोला. हा कणाचं नाही पहिला दौलाखानाचं गाणं सांगा परीक्षा गाणं काकान बांधता येऊ कोणला सांगायचा ते आपले परीक्षक बसलेत ना हा त्यांना सांगा. मला काही माहितीच नाही यांचा. बोला. मामा काकण बांधते ते बोलते कर ग मामी बुक लारू कर ग मामी तान लारू मामा भात निघून गेले या काकण ओलो मामा भात निघून गेले काकण मोलो इंडत फिरत इंडत फिरत जलवार वाग सेज पाद बोल वाग सेज बोल वालोरीचा आदा बोल. आता ह्याच्यानंतर सॅमी पण एक धावला बोलणार आहे. थोड्या टायमानंतर जरा होऊ द्या. थोड्या नंतर काय झाल्यानंतर धावला बोलणार. आम घरी वाला वालू आम घरी वाला वा या घरी वाली कन्या या घरी काय केलं तवर म्हणलं चौपायाने चौपा काढलं लोकर रमांग शेल्या पालई रमांग शेल्या. त्यांना माझ्या तर्फे धन्यवाद. सगळे जेवढी कंपनी बसली माणसं त्यांना बी माझ्यातर्फे धन्यवाद. आपण लहानपणी म्हणजे कुवारी असतो आता आपल्याला 9 वर व्हायचं म्हणजे लग्न
लागून आपण कोण होणार ठीक आहे आता ते आठवर पानात फेरायचे हा आणि नंतर आच्यांच्या पिटली बालाची आठवर पाना. आच्यांच्या पिटली बोरीची आठवर पाना. म्हणजे आंघोळीची आठवर पाना. मस्त आईनी काहीतरी नवीन शंगला वाटतं. ताल्या. तर आपले मान्यवर इथे आलेले आहेत आणि शुभंगीताई पाटील यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद करतो. आज आपल्या महिला दिनानिमित्ताने कोणाचा दौला गाणारा आधी त्या सांग हा शिबिराचा हा बोल. जर माहिती पाहिजे असेल ना तर नक्कीच माईक बीक लावल्या मनती बांधली तोरे नाचे मधो मारी कन्यावराग नारी इंदो कन्यावरी प्यावावा चंदना पाटो पाटावरी टाकावा आई लोकांना उतलाला माझ्या आईच्या पालखीला आई लोकांना उतलाला माझ्या आईच्या पालखीला एकवीर आई तुझी पालखी ग पालखी चंदनाची एकवीर आई तुझी पालखी ग पालखी चंदनाची पालखी ग आई चंदनाची घडविली तुला कोणी पालखी ग आई चंदनाची घडविली तुला कोणी पालखी चालली एकवीरची वाटबाई कारल्याची घोड्याला गेली भेटीची माझ्या माऊलीची पालखी चालली एकवीरची वाटबाई कारल्याची घोड्याला गेली भेटीची माझ्या माऊलीची नशीब कारल्यानं आम्ही लई भारी जातीनं हवा मी कोलिया घरी तिच्या कृपेने भरताव जुनी सुखला बोदे आमच्या संसारात पैसोडीने जखमी ते भरताव भरू तुझे सासरला वसाबरी उसानाला घाल्या घेण्याला तुझे सासरला भेट देवबाई देव दादा तुझे माहेर देवघराला एकविराई तुझी पाणी न होती करणारा एकविराई तुझी पाणी न होती. चला आमची आवनी बाय या साईडला पाहू शकता तुम्ही. नवी मुंबई आणि इतर परिसर हे बघा आमची धवलारीन बाय म्हणजे अवनी पाडी अशा या आणि आत्ताच त्याच्या भावाच्या लग्नाला आम्ही हळदीला गेलेलो होतो ताईंच्या. बघूया काय बोलतात ते. जोरात मजा केली नाही का. ताईच्या भावाच्या हळदीला गेलो फुल धमाल आणि अवनीताईचा तो जोश आणि जल्लोष बघून आहे ना या कार्यक्रमाला आपली उपस्थिती एक लाभलेली नंबर. आहे. खरंच आमचे सौभाग्य आम्ही मानतो आणि आपला सत्कार मी शुभांगीताई पाटील आणि सौ कविता चंद्रकांत पाटील यांना मी विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा. अवनीताईसाठी जरा जोरदार टाळ्या. इतकी गोड आहे ना आणि एक खरंच जाम गोड आहे. अवनीताईचा सन्मान म्हणजे आम्हाला धन्यवाद धन्यवाद. गेल्या वर्षी पण आलतो या वर्षी पण आहो आणि चंद्रकांत दादा आणि कविताताई प्रत्येक व्यक्तीला परत परत चान्स देतात. ही गोष्ट मोठी आहे. ही गोष्ट मोठी आहे कारण बऱ्याचदा लोक कशी करतात ताई या वर्षी वेगळी पुढच्या वर्षी वेगळी त्याच्या पुढच्या वर्षी अजून वेगळी म्हणजे त्या गोष्टी मागे काहीतरी स्वार्थ असतात. पण सॅमी दादा ही ताई दरवर्षी अजून दौलारी वेगळी जातील पण जुन्या दौऱ्यांना बोलत आहे ना आमच्यासारख्या कलाकारांना स्टेज देतात. तुम्ही योग्यच आहात आणि योग्यच राहणार. उलट आपल्या सगळ्या समाजांना घेण्यासारखं आहे आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आहे सगळा. भाषा ओके ना आणि यो सांगता लगीन नाही झाला याचा हा अच्छा आठवणपणाचा दौला पाहिजे तुम्हाला.
आठवडपणाचा तुम्ही माझ्या मनातली गोष्ट बोलत आता. आज ऍक्च्युली आठवडपणाचा दौला आपल्याला जाम काय काय सांगून जातो ठाकूर भाऊ. आठवडपणाचा दौला म्हणजे माणसाने जन्माला आल्यानंतर बिना लग्नाचा मराठा नसतं असं त्याचा अर्थ असतं. आणि तो शॉर्टकट मध्ये कसा आहे बघा, बिना लग्नाचा मरू नकोस. आठवाऱ्या म्याला कुरपल तुन ग्याला ग, द्यावा दारीचा बेरुका झाला ग, द्यावा दारीचा बेरुका झाला ग. आठवारी न मेली कुरपल तुन जेली ग, द्यावा दारीची बेरकी झाली ग, द्यावा दारीची बेरकी झाली ग. लग्नाऱ्या म्याला कुरपल तुन झाला ग, द्यावा दारीचा माणिका झाला ग, द्यावा दारीचा माणिका झाला ग. लग्नारी न मेली कुरपल तुन गेली ग, द्यावा दारीची सुवाशी झाली ग, द्यावा दारीची सुवाशी झाली ग. कसं म्हणतात, आठवडपर्यंत तुम्ही मेला तर तुम्ही देवादाचं बेरकी व्हाल किंवा बेरूक व्हाल, पण जर लग्न होऊन तुम्ही मेला तर देवादाचं तुम्ही माणिक व्हाल, नाही तर देवादाची तुम्ही पुजारी व्हाल. नंतर तो बोलतात आठवडपर्यंत पिटण्यासाठी जो दौला बोलला जातं खऱ्या अर्थाने तो कसा, वाना घ्या यादो वाना घ्या सयांदो, वाना घ्या सख्या तुम्ही चुलू द्यादो, वाना घ्या सख्या तुम्ही मामी शिनो, वाना घ्या यादो वाना घ्या सयांदो, वाना घ्या सख्या तुम्ही पुयानो, वाना घ्या सख्या तुम्ही बहिणी शिनो. पिटो पिटो बाला तुझी आठवड पाना, पिटो पिटो बाला तुझी आठवड पाना. मग जेव्हा तो वाद तिथं म्हटलं की दौलारी बाई बोलते, आजच्या पिंडी बालाची आठवड पाना, आजच्या पिंडी बालाची आठवड पाना, आजच्या बालाला याव पाना, आजच्या बालाला याव पाना. धन्यवाद. अशी दौलारी पाहिजे ना, म्हणजे दौलारीला 5-10 मिनिटं लागून धावायचं. नाही नाही, खरंच खूप धन्यवाद ताई तुझं, खरंच अवनी ताई खूप धन्यवाद. माझी मुलगी आज कविता ताईने आज आम्हाला सगळ्यांना. चला मंडळी, आमची अवनीबाई म्हणजे सध्या अवनी ताई पाटील. लग्नाने बोलायला लग्नाने बोलायला तवा दवा करीन तेव्हा बोलवीन तुला जे. काय बोलतोय कार्यक्रमाबद्दल? गेल्या वर्षी पण आली, यंदा पण आले, पण कसं वाटलं तुला? म्हणजे काय असं मी मगाशी पण बोलली की चंद्रकांत दादा आणि कविता ताई जर परत बोलत याचा अर्थ त्यांचा याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही आहे. आणि आपल्या महिलांना असा प्लॅटफॉर्म भेटतोय. आणि आज तर त्या 2 छोट्या मुली मी गायला होत्या, आगरी समाजामध्ये एकच मला दौल्याची स्पर्धा होता. लास्ट टाइम 2 वर्षापूर्वी तिकडे झालं होतं लांब, एकदम भिवंडीच्या तिकडे, पण इकडे दरवर्षी होतात. आणि यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. महिला वर्ग टिकला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे याचे प्रयत्न करतात प्रत्येकाने करावा. आणि ताई जे आता नवीन ज्यांना भाग घ्यायचा असेल ते घाबरतात तर आम्ही काय करण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी लवकरच सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी अवनीबाईकडून. ते फक्त वेट अँड वॉच. चालेल ना? चालेल नक्की. आणि नाही आता सांगितलं ना भारी जोल, तर आपण लवकरच जुलै महिन्यात सांगू का? सांगू 200%. आपण आगरी कोळी समाजाला कुंभी, कराडी, मराठी, आदिवासी ज्या समाजामध्ये आपला धवल गीत गायला जातो आणि ज्या इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी आपला दौला हे क्लास ऑनलाईन चालू होणार आहे, तो म्हणजे अवनीताईच्या मुखात. नक्कीच. आणि तुम्हाला डिस्प्लेला अवनी पाटील यांचा नंबर दिसतोय, आम्हाला कमेंट करू नका, त्यांना डायरेक्ट कॉल करा, त्यांना कॉल करा डायरेक्ट. आणि ताई अवनीताईबद्दल म्हणजे दरवर्षी येते आणि तिचं सध्या सोशल मीडियामध्ये जेव्हा एखाद्या प्लॅटफॉर्मवरती कुठेतरी एक दौलारीण बाई विलुप्त झालेली आणि तिच्या माध्यमातून आता 2 जसे डोकरेबाई तर आहे आपल्या, पण 2 जेव्हा लहान मुली आल्या आणि बोलल्या आम्हाला प्रेरणा म्हणजे देणारी अवनीबाई, कसं काय बोलणार तुम्ही ताई? खरं बोला तर D.R. पाटील आणि गुलाशेट यांच्या स्मरणार्थ C.R. पाटील साहेबांची कल्पना आहे का आपण आपल्या संस्कृतीला कुठेतरी जपावं. आणि ते जपत असताना अशा काही दवलगीतांच्या महिला असतील त्या
वाटेल आणि त्याला सहकार्य करायला आमच्या अवनीताई संगीताताई आणि अशा चंद्रकांत दासरीताई यांच्या सहकार्याने आपल्यामध्ये कार्यक्रम अजून चांगला होतो आणि त्याला प्रोत्साहन देणारे आम्ही श्रेया दादा खरंच त्यांनी या महिलांना पुढे आणण्याचा जो संकल्पना केली त्याबद्दल महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा आणि सर्व महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू आज खऱ्या अर्थाने महिला दिनानिमित्त सर्व महिलांचे मी स्वागत आणि अभिनंदन करतो आणि कैलासवासी डी आर पाटील, कैलासवासी ओलेना शेख आणि आपल्या प्रकरग्रस्ताचे कैलासवासी दुबा पाटील, माथाड्यांचे नेते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांना प्रणाम आणि वंदन करू. आज खऱ्या अर्थाने मला वाटत होतं की भरपूर लोक येतील, पण नंतर माझ्या स्वतःची चूक मला समजली. कारण आज मी तो ठेवायला नाही पाहिजे. म्हणजे आज रविवार असल्यामुळे साखरपुडे असतात आणि खऱ्या अर्थाने आज वर्ल्ड कपची फायनल असल्यामुळे आज उपस्थित तरी पण चांगला आहे केला. आज उपस्थित असलेले गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व महिला बंधू आणि भगिनी चंद्रकांत मंडळी, गुणाबाई जे आपल्या आई आहेत त्या परदेशाला चिंबोऱ्या जातात. त्यांच्या विचार करा, म्हणजे मोठ्या मोठ्या ठिकाणी चिंबोऱ्या जातात, हॉटेल्समध्ये जातात, 5 स्टार हॉटेलमध्ये जातात. त्यांच्या आपण बोलतो की जवळ आज महिला कामकाज करतात आणि ऑफिसमध्ये काम करतात किंवा बिझनेस करतात, पण आपल्या समाजात म्हणजे गुणाबाईंचं उदाहरण देईल की ह्या त्यांनी फार पूर्वीपासून म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही हा उद्योग करता बघा, वयाच्या 8व्या वर्षापासून त्यांनी हा बिझनेस स्टार्ट केला ना. आज नुसता वाशी नाही, नवी मुंबई नाही, मुंबईही नाही तर परदेशातही त्यांनी हा बिझनेसचा झेंडा रोवलेला आहे. म्हणजे आपल्या महिला कुठे पोचल्या आहेत त्यांना थोडंसं बोलायचं आहे. चंद्रकांत डी आर दादाचं आणि बोल्याचं जे समृद्धीवर ठेवलेलं आहे त्यांच्या मी देवाची प्रार्थना करत आहे आणि श्रद्धांजली म्हणून 1 मिनिट थोडा देवाला प्रार्थना करते. पर्यंत रडून वर्ल्ड कप विन झालं. आपण बघा इथं आम्ही धवळा सुद्धा नको म्हणून सुरुवात पण केलेली आहे थोडीफार, पण होईल काळांतराने होतील. भजनाचा आम्हाला अनुभव गोडी जी आहे वर्ल्ड कप विन झालेला आहे होतं त्याच्यातनं आम्हाला जे काय आम्ही त्याच्यात उतरलो आणि त्याच्यातनं भजनाची गोडी आणि भजनाच्या गोडीतनं आम्हाला हरिपाठाची गोडी आणि हरिपाठाच्या गोडीतनं आज कीर्तनकार प्रवचनकार अशा या ठिकाणी बऱ्यापैकी सेवा, कारण भगवंताची सेवा आहे आणि ती सेवा आम्ही करतो असं म्हणता येणार नाही, आमच्या हातून भगवंत करून घेत आहे.
आणि म्हणून आम्ही बघतो आपल्यामध्ये जोपर्यंत राम नाहीये तोपर्यंत आपल्याला काही किंमत नाही. जोपर्यंत राम आहे तोपर्यंत किंमत आपल्याला राहणार आहे. म्हणून सर्व जे आलेले आहेत त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचं सर्वांचं मी माझ्या वतीने आभार मानतोय. कारण प्रत्येक गावाला त्याचा अभिमान असतो, तसं मला देखील अभिमान माझ्या चला मंडळी, 2 नंबरचं बक्षीस आपल्या आईचं आईचं खूप खूप जोरदार टाळ्याने आपण अभिनंदन करूया. आईचा 2रा नंबर आलेला आहे. नवलारींची स्पर्धा होती. पाहू शकता तुम्ही आईचा आवाज पण मगाशी आपण ऐकला. 2रा नंबर आईला आणि आई निडर होती. मगाशी बघितलं आईने कॉमेडी पण किती भारी केलेली होती, मस्त एकदम. आणि ट्रॉफी आणि मोमेंटो पाहू शकता तुम्ही. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं. आणि पहिला क्रमांक आहे शानाबाई राजाराम जोशी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं खूप खूप अभिनंदन करूया. त्या बघा पहिला नंबर आलेल्या त्या आई आहेत. त्या आम्ही मगाशी आलो, आम्हाला इथं ब्लॉग नीट घेता नाही आला. त्यांचा पहिला नंबर आलेला आहे. या आपल्या स्पर्धेमध्ये डवलारीन बाई आपली नवी मुंबईची पहिला नंबर पाहू शकता तुम्ही. हीच ती शेवटची पिढी असल्यामुळे तुम्ही जो परिधान जो आपण पोशाख बोलतो लुगडा हे आपल्या आईने नेसलेला आहे. समोर पाहू शकता तुम्ही पहिला नंबरचा बक्षीस. आणि ट्रॉफी बघा किती एक नंबर ट्रॉफी. पहिला नंबर गटातील विजेते हा निर्णय देताना आम्हाला खूप घासाघीस करावी लागली, कारण स्पर्धा खूप जोरदार होती. आम्ही सगळी भूतकाळात पडलो होतो की आता नक्की द्यायचा कोणाला, आणि एक एक आम्ही खूप वेळ घेऊन मग निवडून काढलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3च बक्षिसं द्यायची आहेत, नाहीतर मग लाईन्स खूप देता आली असती. तर ज्यांना नाही देता आला त्यांना आमच्याकडनं क्षमस्व. तर 3रा नंबर आहे इंदुबाई भोई गोठवली, काकणबांधाचा धवला. चला पाहू शकता तुम्ही गोठवलीची बाय. मी सांगलेला या आईला गोठवलीची की तुझा नंबर कधीतरी येईल. या साईडला पाहू शकता तुम्ही टॉपची आहे. लास्ट टाइम पण गोठवलीची आमच्या आत्याच्या पोरीचे लग्नाची आत्याच्या पोरीचे लग्न होती गोठवलीची आहे. गोठवली नवी मुंबई म्हणजे इन हाऊस. नवी मुंबईमध्ये पण बक्षीस आहेत आणि नवी मुंबईच्या बाहेर पण बक्षीस आहेत. दुसरा क्रमांक नानूबाई. 2रा क्रमांक आलेला आईचा 2रा क्रमांक पाहू शकता तुम्ही. 2रा क्रमांक आपल्या नानूबाई या आईंचा आलेला आणि कोपर खेळण्यावरून आहे. दुसरा क्रमांक खरोखर हे सर्व पाहताना खूप भारी वाटते. कुठेतरी आज धवलारीणबाईचा सन्मान होतोय. आपण लग्न कार्यामध्ये धवलारीणबाई उपस्थिती असते, कोणी पाहुणा असो पण असो, पण आपली धवलारीणबाई आपल्या लग्न कार्यविधीमध्ये हवी असते आणि त्यांचा सन्मान आपले चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होत आहे आणि खरोखर खूप भारी आहे. याच्यानंतर जो सन्मान असणार आहे तो पहिला नंबर बक्षिसात असणार आहे. आणि पहिला नंबरचा बक्षीस कोणाला येणार आणि पहिला नंबर आहे चौथुबाई भोईर वाशीगाव. वाशी गावचे आहेत. कोण? वाशी गावाचे आहेत चौथीबाई. त्या बघा तिकडे वाशी गावाची आई आहेत. वाशी गाव म्हणजे होय भाविकाचं गाव. भाविका जुहू गाव.
नंबर दौलरीबाई वाशी गावची, यांचा जो आपण प्रथम क्रमांक म्हणू शकतो. पहिला नंबर ही दौलरीबाई. मंडळी, पहिल्या नंबरचा बक्षीस जातोय आपल्या आईला, आपली धवलारीबाई. पहिला नंबर नवी मुंबईची 1 नंबर धवलारीबाई. पाहू शकता तुम्ही समोर आपल्याला बघायला भेटते नवी मुंबईची या वर्षीची धवलारीबाई पाहू शकता तुम्ही. आणि 2026 ची धवलारीबाई नवी मुंबईचा मान या आईने पटकावलेला आहे. वाशी गावाचे आहेत आणि खरोखर खूप भारी वाटते हे बघायला. छानसा आयोजन आपले चंद्रकांत दादा पाटील, खरोखर खूप भारी वाटते सर्व बघायला. मंडळी, नवी मुंबई आणि नवी मुंबईच्या बाहेरच्या 6च्या 6 विनर आपल्याला समोर बघायला भेटतात. आपले धवलारीबाई समोर पाहू शकता तुम्ही. या 2026 6च्या 6 विनर आपल्याला बघायला भेटतात आहे आपल्या धवलारीबाई. हे बघा पाहू शकता तुम्ही आपल्या 2026 विनर. चला मंडळी, जेवढे आपल्या धवलारीबाई होत्या सर्वांनी पार्टिसिपेट केलेल्या होत्या ना, त्यांना सर्वांचा सन्मान होते. हा एकमेव मंच आहे जिथे प्रत्येक धवलारीबाईचा सन्मान होतो, तुम्ही पाहू शकता. आणि बऱ्याचशा धवलारीबाई बाहेर म्हणजे जे लांबून लांबून आलेल्या होत्या त्या सर्व गेलेल्या आहेत, पण मोस्टली जेवढे पण आहेत ना 70 ते 80% सर्व धवलारीबाई तुम्हाला इथे बघायला भेटतात आणि त्यांचा सन्मान होते. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पाहू शकता चेहऱ्यावर एक हास्य स्माईल आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुढच्या वर्षीसुद्धा पर्व 3रा असेल या तुर्भे गावात धवलारीबाईचा, तेव्हा बघूया आपण कोण ठरेल. आणि सध्या तर आपल्याला आपल्या या 6 धवलारीबाई भेटलेल्या आहेत नवी मुंबई आणि नवी मुंबईच्या बाहेरच्या. सो चला आपण पण आता थोडंसं निघूया इकडं. बाकीचा कसं वाटलं आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला चला बंधू, आरामात चला बाबा, आता भेटू. हो नक्कीच 29ला. चला आता संपलेला आहे मोस्टली कार्यक्रम आणि आपण निघतोय घरी जाण्यासाठी. कसं वाटला हा आजचा जो पूर्ण कार्यक्रम होता, खरोखर खूप भारी होता आणि मस्त वाटला. सो निघतोय आता आपण इकडून आणि बाकीचा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.